नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे अमित सावंत ब्लॉग. सो आता माझ्या मागे जी उभी आहे यमाहा FZS व्हर्जन 3, तिच्यावर आपण जेवढे पण मॉडिफिकेशन केले आहेत त्याबद्दल आपण आज बोलणार आहोत. म्हणजे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक एक छोटा पार्ट जेवढा पण मी इन्स्टॉल केला आहे तिच्यावर ते तुम्हाला मी सांगणार आहे डिटेल्समध्ये. म्हणजे त्या प्रोडक्टबद्दल सांगणार आहे, प्लस प्राईस सांगणार आहे आणि कुठून परचेस केले ते पण तुम्हाला मी सांगणार आहे. सो व्हिडिओला सुरुवात करूया. ही व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा तुमच्या रायडर मित्रमैत्रिणींसोबत. असं नाही आहे की मी जेवढे मॉडिफिकेशन केले ते तुम्ही मॉडिफिकेशन केलेच पाहिजे, असं काही नाही आहे. ही फक्त एक मॉडिफिकेशन व्हिडिओ आहे की जेवढे मी पार्ट्स माझ्या बाईकवर इन्स्टॉल केलेत ते तुम्हाला मी दाखवण्यासाठी ही व्हिडिओ बनवत आहे. सो व्हिडिओला सुरुवात करूया. ही आहे यमाहा FZS व्हर्जन 3. सो हिच्याबद्दलच आपण बोलणार आहोत, हिच्या मॉडिफिकेशनबद्दल. सो आपण फ्रंटपासून स्टार्ट करूया. फ्रंटला तुम्हाला दिसत असेल एक विंडशिल्ड आहे, म्हणजे त्याला वायझर पण बोलतात. सो अशा प्रकारे हे वायझर आहे, विंडशिल्ड आहे. हे मी 3 वर्ष अगोदर इन्स्टॉल केलं होतं आणि त्याची कॉस्ट मला पडली होती 500 रुपीज. 300 रुपीजला हे वायझर आहे, प्लस त्याच्यावर मी ब्लॅक रॅप केलं आहे 200 रुपीजचं. आणि प्लस तुम्ही बघू शकता यूट्यूब चॅनलचं नाव लिहिलं आहे अमित सावंत ब्लॉग्स. हे वायझर बसवण्याचं कारण म्हणजे एक लुक एन्हान्स होतो. तुम्ही बघू शकता बाईकचा लुक एन्हान्स होतो आणि मला यूट्यूब चॅनलचं नाव लिहायचं होतं, म्हणून मी हे वायझर बसवलं. सो ह्याच्यामुळे विंड ब्लास्ट हा तेवढाच येतो जेवढा विदाऊट वायझर येतो ना, तेवढाच विंड ब्लास्ट येतो. सो ह्याच्यामुळे विंड ब्लास्ट काही थांबत नाही. सेकंड जो प्रोडक्ट आहे ते आहे नंबर प्लेट फ्रेम. तुम्ही बघू शकता ही जी फ्रेम आहे ती तुमच्या नंबर प्लेटला प्रोटेक्ट करते, म्हणजे ती फोल्ड होत नाही वगैरे काहीच होत नाही. तुम्ही बघू शकता 3 वर्ष झाली या नंबर प्लेटला अजून काही झालं नाही आहे. ओके. सो ह्याची जी कॉस्ट होती ती 200 रुपीज होती, रिअर अँड फ्रंट दोन्ही पकडून. सो नेक्स्ट आपण येऊया हँडगार्डवर. तुम्ही बघू शकता हे आहेत ग्रँड बायकरचे हँडगार्ड्स, बोथ साईड. ओके. हे दोन्ही हँडगार्ड्स मला 800 रुपीजला पडले होते. हे मी ऑनलाईन परचेस केलं होतं. ह्याच्यामुळे तुमचे जे फिंगर्स आहेत ते प्रोटेक्ट होतात. ओके. आणि एक लुक एन्हान्स होतो. तुम्ही बघू शकता गाडी काय दिसते ती. ओके. सो लुक एन्हान्स होतो आणि प्लस तुमचे जे फिंगर्स आहेत ते प्रोटेक्ट राहतात. ओके. हे बघा अशा प्रकारे. देन आपण येऊया इंडिकेटर्सवर. हे आहेत सिमटॅक ब्रँडचे LED इंडिकेटर. जर कोणाकडे FZS व्हर्जन 3 असेल तर तुम्हाला माहीत असेल की या इंडिकेटर्समध्ये एक हॅलोजन बल्ब येतो, एक बल्ब येतो इंडिकेटर बल्ब. तो मी रिमूव्ह करून सिमटॅक ब्रँडचे LED इंडिकेटर बसवलेत चारी साईडला, चारी इंडिकेटरमध्ये. ओके. तुम्हाला एकदा ब्लिंक करून दाखवतो की कसे ब्लिंक होतात ते. सो आणि याचा ब्राईटनेस पण त्या बल्बपेक्षा जास्त आहे. ओके. सो हे मी इन्स्टॉल केलेलं. प्लस तुम्ही हजार्ड लाईट्स बघू शकता. ओके. ते पण मी इन्स्टॉल केलं आहे. सो ह्याची जी कॉस्ट होती ती अराऊंड 3000पर्यंत पडली होती मला. 2500 रुपीज या 3000. जी परफेक्ट प्राईस आहे ती तुम्हाला मी स्क्रीनवर देईनच. ओके. हे मी ऑर्डर केलं होतं सिमटॅकच्या साईटवरून ऑर्डर केलं होतं. ओके. लाईट ऑफ करूया आपण. नेक्स्ट जे आहे ते आहे फोक सील कवर. इथे तुम्ही बघू शकता मी माझ्या फोक्सला, दोन्ही फोक्सला फोक सील कवर बसवलं आहे. हे आहे मोटो ट्रेंडचं फोक सील कवर. आणि जेवढे पण मी तुम्हाला प्रोडक्ट दाखवत आहे ना, त्या सगळ्या प्रोडक्टची मी पूर्ण व्हिडिओ बनवली आहे. ती तुम्हाला माझ्या यूट्यूब चॅनलवर बघायला मिळेल. पूर्ण डिटेल्समध्ये सांगितलं आहे की कसं इन्स्टॉलेशन वगैरे कसं आहे, त्या उपयोग काय आहे, त्या प्रोडक्टचा उपयोग काय आहे, ते प्रोडक्ट कुठून मागवलं आहे, त्याची प्राईस वगैरे सगळं सांगितलं आहे मी. तिथे जाऊन पण तुम्ही बघू शकता. ही एक शॉर्ट व्हिडिओ आहे की काय काय इन्स्टॉल केलं आहे मी. सो हे आहे मोटो ट्रेंडचं फोक सील कवर. यामुळे काय होणार आहे की तुमचं जे फोक सील आहेत ते डस्टपासून आणि डर्टपासून प्रोटेक्ट राहणार आहे. सो हे मी इन्स्टॉल केलं आहे आणि ह्याची जी कॉस्ट होती ती होती 800 रुपीज. 799 रुपीजला मला हे पडलं आहे आणि मी हे ऑनलाईनच ऑर्डर केलं आहे, मोटो ट्रेंडच्या साईटवरून ऑर्डर केलं आहे. ओके. नेक्स्ट आपण येऊया मोठा पार्ट म्हणजे
गार्ड हे आहे PS कस्टमचं गार्ड आहेत. ओके, बोथ साईड मला दोन्ही साईडला दाखवतो. ओके, हे आहेत PS कस्टमचे गार्ड्स आहेत. ओके, हे बघू शकता तुम्ही पूर्ण दोन्ही साईडला. हे जे गार्ड्स आहेत ते बाईकला प्रोटेक्ट करतात, टँकला प्रोटेक्ट करतात, प्लस इंजिनला प्रोटेक्ट करतात, प्लस गिअर लिव्हर आहे त्याला प्रोटेक्ट करतात, प्लस रायडरचे लेग आहेत ते पण प्रोटेक्ट होतात. कारण ह्याला जे स्लायडर बसवलेत, दोन्ही स्लायडर तुम्ही बघू शकता, हे दोन्ही स्लायडर आहेत. त्यामुळे बाईक जेव्हा फॉल होते म्हणजे जेव्हा पडते तेव्हा हे पहिले घासले जातात, पण बाईकवर काही इम्पॅक्ट होत नाही किंवा ह्या स्क्रॅच गार्डवर काही इम्पॅक्ट होत नाही या स्लायडर्समुळे. सो हे एक नायलॉन रब्बरचे स्लायडर्स आहेत. सो त्यामुळे बाईकवर किंवा स्क्रॅच गार्डवर काही इम्पॅक्ट होत नाही. जेव्हा तुम्ही पडता, बाईक जेव्हा पडते तेव्हा जे काही इम्पॅक्ट होतो ते हे दोन्ही स्लायडर स्वतःवर घेतात. सो हा त्याचा बेनिफिट्स आहे स्क्रॅच गार्डचा. PS कस्टमचे स्क्रॅच गार्ड आहेत. ओके, आणि हे मी इन्स्टॉल केले होते गेअर गॅलेक्सी शॉपमधून आणि ह्याची जी कॉस्ट आहे ती आहे 4999, म्हणजे ऑलमोस्ट 5000 रुपीजला मला हे पडले दोन्ही मिळून, बोथ साईड. ही आहे लेफ्ट साईड आणि प्लस राईट साईडचे तुम्ही बघू शकता. जो आपला नेक्स्ट प्रोडक्ट आहे तो आहे HJGचे फॉग लाईट्स. तुम्ही बघू शकता HJGचे फॉग लाईट्स मी इन्स्टॉल केले आहेत. लास्ट व्हिडिओ ह्याची जी आहे ती ह्याच फॉग लाईटवर बनवली होती मी. ही आहे HJGची 125 फॉग लाईट्स, दोन्ही साईडला, बोथ साईड, इथे पण आणि इथे पण. आणि मी ही इन्स्टॉल केली आहे या स्क्रॅच गार्डवर, PS कस्टमच्या स्क्रॅच गार्डवर इन्स्टॉल केले. सो ह्याची पण मी डिटेल्स व्हिडिओ बनवली आहे. लास्ट व्हिडिओ माझी ही फॉग लाईट्सच आहे. सो तुम्ही तिथे जाऊन बघू शकता. या फॉग लाईटची जी प्राईस पडली होती मला 6200 रुपीजला पडली होती. आणि मी हे इन्स्टॉल केलं होतं बाईक स्पेअर मार्केटवरून. बाईक स्पेअर मार्केट एक शॉप आहे ठाणेमध्ये, तिथे जाऊन मी ही इन्स्टॉल केली होती. नेक्स्ट जो प्रोडक्ट आहे तो आहे फ्रंट मडगार्ड एक्सटेंडर. जो बाईकचा मडगार्ड आहे तो आहे इथपर्यंतच, आणि हा जो आफ्टर मार्केट मडगार्ड लावला आहे त्याची जी लेंथ आहे ती खालीपर्यंत आहे, तुम्ही बघू शकता. विदाऊट मडगार्ड एक्सटेंडर आहे ना, इथपर्यंत चिखल असतो वरतीपर्यंत, पण हे मडगार्ड लावल्यापासून इंजिनवर किंवा या पार्टवर चिखल उडत नाही, तुम्ही बघू शकता. ओके, सो आपला जो बाईकचा मडगार्ड असतो तो इथपर्यंतच असतो आणि त्याच्या पुढेच मी आफ्टर मार्केट मडगार्ड लावला आहे. सो ह्याची जी कॉस्ट आहे ती आहे 300 रुपीज आणि इन्स्टॉलेशन चार्जेस 50 रुपीज. सो 350 रुपीजला मला हे मडगार्ड एक्सटेंडर पडलं. हे युनिव्हर्सल मडगार्ड एक्सटेंडर आहे, तुम्ही कोणत्याही बाईकवर इन्स्टॉल करू शकता. आता आपण बोलूया इन्स्ट्रुमेंट क्लस्टरबद्दल. इथे तुम्ही बघू शकता इन्स्ट्रुमेंट क्लस्टर. ह्यावर मी एक ग्लास बसवले आहे, नॅनो ग्लास म्हणून आहे. जेव्हा आपण एखादा नवीन मोबाईल घेतो तर त्यावर आपण स्क्रॅचेस पडू नये म्हणून ग्लास लावतो, तशीच ग्लास मी इथे लावली आहे. तुम्हाला ती दिसत नसेल. ओके, ती नॅनो ग्लास मी लावले आहे जेणेकरून आपल्या इन्स्ट्रुमेंट क्लस्टरवर कोणतेही स्क्रॅचेस पडणार नाही, म्हणून ती मी ग्लास लावली आहे. नंतर येऊया आपल्या हँडलबारवर तुम्हाला 2 स्विच दिसतील. एक म्हणजे HJGची फॉग लाईट्स आहे ना, तिचं हे स्विच आहे, आणि जे खाली स्विच आहे ते आहे हजार्ड लाईटचं. सिमटॅक ब्रँडची जी आपण हजार्ड लाईट बसवली आहे त्याचं हे स्विच आहे. तुम्हाला इथे एक हँडल ग्रीप दिसत असेल, यामाहाचं हँडल ग्रीप आहे. हे तुम्हाला एक चांगली ग्रीप प्रोव्हाइड करतं बाईक राईड करताना. देन आपण ह्या साईडला पण हँडल ग्रीप बसवलं आहे, इथे तुम्ही बघू शकता. ओके, हे आहे पाम रेस्ट, म्हणजे जेव्हा आपण हायवे राईड करतो तेव्हा आपण कंटिन्युअसली असं पकडून राहतो, तेव्हा तुम्हाला एक पामला रेस मिळण्यासाठी, या ठिकाणी रेस मिळण्यासाठी हा प्रोडक्ट मी इन्स्टॉल केला आहे, जेणेकरून हा असं तुम्ही असं मूव करू शकता. बघू शकता तुम्ही, हे मी इझिली असं मूव करू शकतो. जेव्हा पण तुम्ही राईड करता तेव्हा हे असं मूव करू शकतो. हा तसं फ्री राहतो, तुम्हाला कंटिन्युअसली असं पकडून राहायची गरज नाही आहे या पाम रेसमुळे. हे जे आहे ते 100 रुपीजला मला पडलं असेल. हँडल ग्रीप आहे
ती 200 रुपीज या 150 रुपीजला मला पडलं असेल. ओके, सो हँडल बारवर एवढंच आहे. प्लस आपण बोलणार आहोत ब्लाइंड स्पॉट मिररबद्दल. हा मिरर आहे तो आहे बाईकचा मिरर, आणि हा जो मिरर आहे तो आहे ब्लाइंड स्पॉट मिरर. तुम्ही बघू शकता इथे मी कॅमेरा पकडला आहे. ओके, हा आहे ब्लाइंड स्पॉट मिरर. जेवढं ह्या मिररमधून तुम्हाला दिसत नाही ना तेवढं तुम्हाला ह्या मिररमध्ये दिसतं. तुम्ही बघू शकता डिफरन्स. मी एकाच ठिकाणी कॅमेरा पकडला आहे, सो त्यासाठी मी ही ब्लाइंड स्पॉट मिरर आहे ती इन्स्टॉल केले दोन्ही साईडला, बोथ साईड तुम्ही बघू शकता, या साईडला पण. आणि हे मूवेबल आहे, मूव होते. ओके, मूव होते, सो त्यामुळे तुम्ही तुमच्या पद्धतीने हे मूव करू शकता. ओके, ह्याची जी कॉस्ट आहे ती आहे 150 रुपीज, नाहीतर 100 रुपीजला मला पडलं असेल. पिलियन रायडरच्या कम्फर्टबद्दल विचार करून मी 2 गोष्टी इन्स्टॉल केल्यात माझ्या बाईकवर. ते एकदा तुम्हाला मी दाखवतो. कारण पिलियन रायडर कोणी असून दे, तुमची गर्लफ्रेंड असून दे, तुमची मैत्रीण असून दे, भाऊ बहीण, मम्मी पप्पा, कोणी असून दे, पण त्यांना कम्फर्ट हे मिळालंच पाहिजे जेव्हा पण आपण पिलियनसोबत राईड करतो तेव्हा. कारण पिलियन जर इरिटेट झाला ना तर तो रायडरला पण इरिटेट करणार. सो त्यामुळे त्यांना खुश ठेवणं खूप गरजेचं आहे आणि त्यांच्या कम्फर्टबद्दल आपण विचार केलाच पाहिजे. सो त्यासाठी मी 2 गोष्टी इन्स्टॉल केल्या, ते एकदा तुम्हाला मी दाखवतो, ते बघा तुम्ही. हे आहे ST एक्झॉस्टचं फूट रेस. तुम्ही बघू शकता हे 2 ठिकाणी माउंट केले आहेत, एक या ठिकाणी एक या ठिकाणी. आणि हा जो आहे तो बाईकसोबत मिळतो. जेव्हा तुम्ही बाईक परचेस करता तेव्हा हा फूट रेस मिळतो. मी हा फूट रेस इन्स्टॉल केला आहे पिलियनसाठी, जेणेकरून तो त्याचा पाय आहे प्रॉपर ठेवू शकतो या ठिकाणी गेल्यात. हे आहे ST एक्झॉस्टचं फूट रेस्ट आहे. आणि या फूट रेसची जी कॉस्ट आहे ती आहे 800 रुपीज पर पीस. दोन्ही साईडला मी इन्स्टॉल केले आहेत, या साईडला पण आणि या साईडला पण. इथे पण मी इन्स्टॉल केले आहेत, जेणेकरून जेव्हा पिलियन जेव्हा फूट ठेवतो ना, आपला पाय ठेवतो ना, तेव्हा ते अर्धा पोर्शन आहे ना तो सायलेन्सरवर ठेवतो आणि त्याच्या फ्रिक्शनमुळे सायलेन्सरवरचा जो कलर आहे ना तो निघून जातो. सो त्यामुळे मी दोन्ही साईडला फूट रेस्ट आहे ते इन्स्टॉल केलं आहे. सो त्यामुळे पिलियनला एक कम्फर्ट फील होतो. ओके, नेक्स्ट जे आहे ते आहे बॅक रेस. तुम्ही इथे बघू शकता हे मी बॅक रेस इन्स्टॉल केलं आहे. कारण जेव्हा पण पिलियन राईड करत असतो, आपण जेव्हा पिलियनसोबत राईड करतो तेव्हा पिलियनला एक बॅक सपोर्ट मिळावा म्हणून मी हे मॅड ओव्हर बाईकचं बॅक रेस्ट बसवलं आहे. तुम्ही बघू शकता हे मी इन्स्टॉल याच ठिकाणी केलं आहे, जिथे टॉप रॅक प्लेट आहे ना त्यावरच मी हे बॅक रेस्ट आहे ते इन्स्टॉल केलं आहे मॅड ओव्हर बाईकचं. आणि ह्याच्यामुळे पिलियनला एक कम्फर्ट मिळतो बसण्यासाठी, प्रॉपर तो बसतो. सो असा काही लूक आहे याचा. सो या 2 गोष्टी आहेत जे मी पिलियनसाठी इन्स्टॉल केले आहेत. पिलियन रायडर पण राईड एन्जॉय करेल म्हणून मी हे 2 प्रोडक्ट इन्स्टॉल केले आहेत. ओके, नेक्स्ट जो आपला प्रोडक्ट आहे तो आहे टॉप रॅक प्लेट. ही तुम्ही प्लेट बघू शकता, याला म्हणतात टॉप रॅक प्लेट. या टॉप रॅक प्लेटचा उपयोग काय, जर तुम्हाला टॉप बॉक्स बसवायचं असेल ना तर तुम्हाला टॉप रॅक प्लेट ही खूप इम्पॉर्टंट आहे, हे तुम्हाला बसवावंच लागेल. त्यावरच तुम्ही टॉप बॉक्सबरोबर जी प्लेट मिळते ना ती तुम्ही ह्यावर इन्स्टॉल करू शकता. विदाऊट टॉप रॅक प्लेट तुम्ही टॉप बॉक्स बसवू शकत नाही. सो त्यासाठी तुम्हाला टॉप रॅक प्लेट ही इन्स्टॉल करावी लागणार. ही जी इन्स्टॉल केली आहे ना तो बाईकचा जो गॅब्रेल असतो ना त्याच ठिकाणी इन्स्टॉल केले. सो इथून ग्रॅब्रेलची पोझिशन असते त्याच ठिकाणी मी हे टॉप रॅक प्लेट आहे ती बसवली आहे. सो ह्याची पण व्हिडिओ मी माझ्या यूट्यूब चॅनलवर टाकली आहे, तिथे जाऊन तुम्ही बघू शकता. डिटेल्समध्ये तुम्हाला समजून जाईल याबद्दल. सो हे आणि बॅक रेस हे दोन्ही मिळून मी परचेस केलं होतं 3600 रुपीजला. अराऊंड 4000पर्यंत अमाऊंट गेली होती. सो करेक्ट जी प्राईज आहे ती तुम्हाला स्क्रीनवर दिसेल. सो ही आहे टॉप रॅक प्लेट मॅड ओव्हर बाईकची. इथे तुम्ही ब्रँडिंग बघू शकता, मॅड ओव्हर बाईक्स. ओके, मॅड ओव्हर बाईक्स. सो असा लूक येतो टॉप रॅक प्लेटमुळे बाईकचा. नेक्स्ट जो आपलं प्रोडक्ट आहे ते आहे मडगार्ड. ओके, हे आहे R15 V2चं मडगार्ड आहे, ते मी इन्स्टॉल केलं इथे.
बघू शकता कंपनी फिटेड टायर हगर आहे हा. यामाहाची बाईक जेव्हा तुम्ही घेता तेव्हा हा टायर हगर तुम्हाला मिळतो. प्लस आणि इथे शॉर्ट मडगाड आहे, तुम्ही इथे बघू शकता हा शॉर्ट मडगाड. आणि हा शॉर्ट मडगाड ते टायर हगरपर्यंत मधला पोर्शन आहे तो पूर्ण ओपन असतो. सो त्यामुळे काय होतं, चिखल हा ह्या एरियावर जमा होतो आणि मोनोशॉक आहे ना तिथे पण चिखल उडतो. सो त्यामुळे मी डिसाईड केलं की हे मडगाड आहे ते बसवायचं, जेणेकरून आपली जी बाईक आहे ती क्लीन राहील आतमधून आणि मोनोशॉकवर पण चिखल उडणार नाही. सो त्यामुळे मी हे मडगाड आहे ते मी इन्स्टॉल केलं. हे मी ऑनलाईन परचेस केलं होतं, इंस्टाग्राम ID आहे त्यांचं, ते मी तुम्हाला देईन. सो हे चेन्नईवरून मी ऑर्डर केलं होतं. 800 रुपीजला ऑर्डर केलं होतं, प्लस 200 रुपीज डिलेवरी चार्जेस. सो टोटल मिळून 900 रुपीजला मला हे मडगाड पडलं. सो असं काही हे मडगाड आहे, चिखल उडू नये म्हणून मी हे इन्स्टॉल केलं आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जेवढे पण मॉडिफिकेशन मी केले आहेत माझ्या बाईकवर तेवढे सगळे मी तुम्हाला दाखवले आहेत. छोटे छोटे पार्टपासून सगळं मी तुम्हाला दाखवलं आहे. प्लस त्याची प्राईस सांगितली आहे आणि ते कुठून ऑर्डर केलं आहे ते पण तुम्हाला मी सांगितलं आहे. बाकीची सगळी डिटेल्स तुम्हाला म्हणजे प्रोडक्टची प्राईस आणि प्रोडक्ट कुठून ऑर्डर केलं आहे ते सगळं तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. जर प्रोडक्ट कोणत्या साईटवरून जर मागवली असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल. जर इंस्टाग्राम ID वरून मागवलं असेल तर इंस्टाग्राम ID देईन त्यांची मी. प्लस प्रोडक्टची प्राईज आहे ती तुम्हाला मी स्क्रीनवर देईन. सो ह्या सगळ्या डिटेल्स आहेत ते मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन. सो बाकी सगळं मी ह्या व्हिडिओमध्ये कवर केलंच असेल. जर तुम्हाला कोणती गोष्ट जर ह्या बाईकमध्ये जर दिसली असेल आणि मी सांगितली नसेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता, नाही तर मला इंस्टाग्रामवर DM करू शकता. सो ही व्हिडिओ मी इथेच एंड करतो. सो या व्हिडिओपुरती एवढंच. ही व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा तुमच्या रायडर मित्रमैत्रिणींसोबत आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. जर तुम्ही मला इंस्टाग्रामवर फॉलो केलं नसेल तर हा माझा इंस्टाग्राम ID आहे, इथे जाऊन नक्की फॉलो करा. सो राईड सेफ अँड वेअर अ हेल्मेट्स.